नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी झाली आहे। आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असल्यानं मोठी गर्दी आहे। भाविकांनी काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, तिसरा श्रावणी सोमवार त्यातच ब्रह्मगिरी प्रदक्षिणा सुद्धा, कशी प्रशासनाची व्यवस्था आहे? नक्कीच खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात आज भाविकांनी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्तानं पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर भाविक आपल्याला दर्शन लाईनीमध्ये या ठिकाणी उभं असल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे। अलोट अशी जी भाविकांची गर्दी आहे ती त्र्यंबकेश्वरमध्ये आज तिसऱ्या श्रावण सोमवारी झालेली आहे। आणि या ठिकाणी मंदिराला आपण जर बघितलं तर फुलांची जी सजावट आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भाविकांसाठी या ठिकाणी पाऊस लागू नयेसाठी देखील निवारा शेड वगैरे जी आहे ती व्यवस्था आपल्याला एकंदरीतच केल्याचं बघायला मिळत आहे। मात्र आज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असल्यानं दरवर्षी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा केली जात असते। आणि या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते आज त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। राज्यभरातील नव्हे तर देशभरातील भाविक या प्रदक्षिणेसाठी येत असतात आणि त्यामुळे मंदिर परिसरामध्ये देखील मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आज पहाटे 4 वाजेपासून भाविकांसाठी हे मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला भाविकांची मोठी दर्शनासाठी जी रांग आहे ती एकंदरीतच बघायला मिळत आहे। आणि भाविकांमध्ये देखील मोठं उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला एकंदरीतच बघायला मिळतंय। नक्कीच पवन, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।